रन्स। पहिल्या चेंडूच्या पाठीमागे एक जबरदस्त फटका फलंदाज विकास यांनी खेळलेला आहे आणि पहिल्या चेंडूचं एक दिमागदार स्वागत करत पॉइंट मधून केलेलं क्षेत्ररक्षण त्यांच्या हाताला चाटून चेंडूने सीमारेषा ओलांडली 4 धावींसाठी। नक्कीच पहा इथे निलेश सर आपण जर पाहिलं ना तर सुंदर फलंदाजी बाकपुडवरती गेले, मागच्या पायावरती जोर आणि तालीम दाखवली आणि बंड्या सर खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांचं आगमन आहे, त्यांचं कौतुक आहे। बक्षिसांची लयलूट याच्यामध्ये होणार, यामध्ये दुमत नाहीये। राजा माणूस जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरून गोलंदाज यस हो यावेळी हुक करण्याचा प्रयत्न आहे। शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून प्रोटेक्शन केलं गेलंय का नाही, थोडेसे फॉरवर्ड गेले आणि तदनंतर मात्र 2 धावा इथे अंकित केल्या गेल्यात सर। उत्तेकर वानवली संघाला एक सूचना आहे, तुमच्या वैयक्तिक खेळाडूंच्या नावावरती स्कोरिंग होणार नाही याची नोंद तुम्ही घ्या, कारण खेळाडूची नावं माहिती पडत नाहीयेत, यासाठी ही सूचना आहे। स्कोरिंग कडून ती सूचना आम्ही उत्तेकर वानवली पर्यंत पोहोचवत आहोत। फक्त टीमचा स्कोर कॅल्क्युलेट केला जाईल, खेळाडूच्या नावावरती कोणती विकेट आणि धावा इथे नोंद केल्या जाणार नाही, त्याची नोंद घ्या उत्तेकर वानवली। आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये। पहा पुढचा बॉल घेऊन निघाला, यावेळी मात्र पदत आली, त्याचा उपयोग करून इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स। पहा काय फटका खेळलाय, नजाकत भरलेला हा फटका। असं म्हटलं जातं ना की तकदीर भी बदलेगी और तस्वीर भी बदलेगी, इथे तस्वीर बदलण्याचा प्रयत्न राहिलेला आहे या फलंदाजाचा। निश्चित प्रामुख्याने 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत उभ्या केलेल्या धावा 8 आहेत। सुरुवात चांगली केलेली आहे फलंदाजी करताना आमची संघाने आणि प्रामुख्याने 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावा आणि प्रामुख्याने या 8 धावा शैलेश सर फलंदाज विकास यांनी बनवलेल्या आहेत। नक्कीच विकास यांच्या फलंदाजीची कौतुक होईल। हो यावेळी पहा शॉट मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, एका धावेने समाधान मानलेलं आहे। अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फसले बॉल अडवताना, परंतु त्यानंतर चेंडूला बॅकअप दिला आणि त्यानंतर बॉलची फेकी केली, 1 धाव आलेली आहे। 4 चेंडूचा खेळ इकडे समाप्त होतोय। यस 4 चेंडूंचा खेळ संपलाय। आता मात्र पहिल्यांदा कुलदीप स्ट्राईक एंड वरती, आकाश उतेकर हा गोलंदाज पाहायला मिळालाय। हो यावेळी मात्र फसवलंय, ट्रॅप केलं गेलं होतं, त्या ट्रॅप मध्ये जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता, थोडासा लॉफ्टेड बॉल पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। स्कोर कार्ड कडे नजर वळवली तर धाव संख्या 1वर 1 11। पहा मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि निलेश सर कुलदीप आले, कुलदीप यांना मात्र एक ट्रॅप रचले गेले पहिल्या षटकाच्या दरम्यान, जणू अम्ब्रेला फिल्डिंग लावली आहे मैदानाच्या आतमध्ये। हो यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस हिट आहे, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, काय घडलंय, विकेटचं पतन, पहिला हादरा, पहिला मासा लागलाय गळाला, बिग फिश ऑन द बिग बास्केट, बॅक टू द पवेलियन। पहिलं सुयश गोलंदाज आकाश उतेकर यांनी संघाला मिळवून दिलेलं आहे आणि फलंदाज कुलदीप यांना माघारी पाठवण्यामध्ये या उत्तेकर वानवली संघाने यश मिळवलेलं आहे। आणि प्रामुख्याने हा फटका जर शैलेश सर पाहिलं ना, थोडंसं बॅकफूट वरती जात असताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बॉल हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, सागर बॉलच्या खाली आले आणि त्यांनी पकडले एक चांगली कॅच, विकेटचं पतन। प्रामुख्याने एका षटकाचा खेळ संपला, धावसंख्या आहे तब्बल 11 धावा, 1 गडी बाद, टीम आमशी। प्रामुख्याने पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलेला आहे, षटक क्रमांक 2 कडे वळत आहोत। चला अधिकचा वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती आहे आपण घाई करा, दोन्ही संघ आपण जास्त वेळ घेऊ नका। बॉलिंग अटॅक मध्ये षटक क्रमांक 2 साठी सतीश उतेकर षटक क्रमांक 2 साठी आलेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपण त्यांना या वाढदिवसाच्या क्रिकेटमय खूप खूप शुभेच्छा देऊया। आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करून सतीश उतेकर यांना आपण क्रिकेटमय शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया जिथे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेले आहेत। परंतु बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती फलंदाज दिलीप मोरे क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत। षटक क्रमांक 2 चा थरार पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहिलं आणि या षटकामध्ये तब्बल धावा कुठून काढल्या, 11 धावा टीम आमशीने। यावेळी आपटलेला बॉल डोळ्यांच्या समोरून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव। नक्कीच आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये या गोलंदाजाने थोडासा एक्स्ट्रा बाउन्स हाताळला गेला जिथे खांद्याचा जोर वापरलाय आणि पेस क्रिएट केला गेला होता। नक्कीच एक चांगला चेंडू गोलंदाजी मधली भेदकता, यावेळेला पदलालित्याचा उपयोग करत पुढे आले परंतु हाही चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय।
नक्कीच बड्डे बॉय या ठिकाणी गोलंदाजीची स्ट्रेंथ वापरतोय. आपण पाहिलं ना तर सतीश यांच्या गोलंदाजीचा आपण जर विचार केला ना तर लाईन लेंथ आहे ना ती थोडीशी आखूड टप्प्याची हार्ड लेंथ वरती गोलंदाजी करता आहेत आणि तिथे एखादा स्मेलर डिलिव्हरी सातत्याने त्याने हाताळलेले आहेत. घातक चेंडू हाताळत आहेत आपल्याला पाहायला मिळालेत निलेश सर. विकास ज्यांनी सुरुवातीच्या काही बॉलमध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती अशा फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये यश आलंय. पंच वळलेले आहेत. हा नकारात्मक आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा अरुंद बॉल. नक्कीच आपण पाहिलं ना तर सतीश अँगलिंग गोलंदाजी करतात. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळण्याचा थोडासा रूम दिला गेला होता मात्र जी लेंथ आहे ना ती पुन्हा एकदा हार्ड लेंथ वरती घातक डिलिव्हरी टाकता आहेत. शरीरापासून दूर यासाठी बॉल ठेवलाय कारण एक डीप कव्हर टीम उतेकर वानवलीने लावलाय. यावेळेला खोलवर पद्धतीचा बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी लगोलग केली आहे. पंचांकडे दाद मागितले आहे विकेटसाठी परंतु पंचांनी इकडे दाद फेटाळली आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये यॉर्कर लेंथ हाताळत असताना जर पाहिलं तर मिडॉनवरती क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र सुरेख रिॲक्शन दिली. ऍक्शनला रिॲक्शन देणं गरजेचं आहे आणि ती मिळाली देखील आहे आणि तिथे खऱ्या अर्थाने श्वासात श्वास रोखला होता. एक नक्कीच धावबाजाची संधी होती नॉस्ट्राईक एंडला. तिथे मात्र चांगलं करेक्शन कॅरी केला आणि पुढे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. फलंदाज हे बालंबाल बचावलेले असताना आता मात्र धावसंख्या चांगली उभारत असताना 4 चेंडूचा इकडे खेळ संपला आणि धावसंख्या आहे तब्बल 13 धावा. एक गडी बाद. टीम आमशी माफ करा 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. एक नकारात्मक आहे. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे परंतु कुठेतरी धावांच्या शोधामध्ये हा संघ. यावेळेला वेग चांगला आहे. या चेंडूच्या पाठीमागे पंचांकडे दाद मागितली. हाई डॉट बॉल. नक्कीच काय केलं यावेळी सतीश यांनी रोल फिंगर केले. शेवटच्या क्षणी जो बॉल वरती आहे ना आपल्या जी बोट आहेत ना ती थोडीशी फिरवली गेली तदनंतर व्हेरिएशन कॅरी केला आणि तिथे मात्र स्लोवर डिलिव्हरी. यावेळेला पुढे आले फुल टॉसला डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडेसे क्षेत्ररक्षक वाईडिश होते त्यांच्या हातामध्ये बॉल. विकेटचं पतन. नक्कीच हे ट्रॅप होतं. या ट्रॅपमध्ये या फलंदाजाला सातत्याने ऑफस्टंप आणि आउटसाइड द ऑफस्टंप गोलंदाजी हाताळली गेली होती. याची जी कमकुवत बाजू आहे ना त्याच्यावरती मात्र मर्म केलं आणि तदनंतर मात्र फलंदाजाला डीपिश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन दिलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये अडकवलं निलेश सर. हे जाळं आहे ना हे तुम्हाला भेदता आलं पाहिजे आणि ते भेदत असताना हा फलंदाज थोडीशी जी पेस होती ना बॅटची ती थोडी हलक्या हाताने खेळून काढली आणि तिथे मात्र आऊट देखील झालेला आहे. दोन्ही गोष्टी या फटक्याच्या पाठीमागे कमी पडल्या. दिलीप मोरे यांच्या एलिव्हेशन कमी होतं आणि लांबी कमी होती परंतु मंगेश यांनी तिकडे एक चांगला झेल पकडला आणि संघाला दुसरं सुयश मिळालेलं आहे. आता धावसंख्या स्थिर आहे. थोडंसं पूर्णविराम लागलेला आहे 13 या आकड्यावरती आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शशी क्रमांक 4 वरती. परंतु शैलेश सर आपण असं म्हणतो ना की एखाद्या वाक्याला पूर्णविराम लागतो तर नवीन वाक्याला सुरुवात होते. उजव्या स्टीच्या बाहेर एक पाय हवेत घेऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांनी कळवलेला आहे. अरुंद बॉल आणि प्रामुख्याने येतोय तो वाईट आणि एक धाव या चेंडूच्या पाठीमागे. पहा इथे या फलंदाजाने या गोलंदाजाला चेस करण्याचा प्रयत्न केला. बॉलवरती त्याने अटॅक केला. खरंच अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी थांबवलंय. डॉट बॉल वाईट बॉल येतोय. यावेळेला आता डिक्लेअर झोन मध्ये हा फटका खेळला एका धावेसाठी आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. या षटकामध्ये फलंदाजांनी कोणतंही आक्रमण केलं नाही किंबहुना दिलीप मोरे आक्रमण करायला गेले होते आणि प्रामुख्याने आक्रमण त्यांचं फसलं. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 4 धावा आहेत या षटकामध्ये. शैलेश सर आले ग्राफ आता उतेकर वानवलीने खाली ओढलाय टीम आमशीचा धावसंख्येचा. नक्कीच जर तुमचा पाया भक्कम असेल तर तुमची बिल्डिंग जी इमारत आहे ना ती खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने उभी राहते. पहिल्या षटकामध्ये चांगला स्कोर अपडेट झाला होता जिथे 11 धावा लगावल्या होत्या. तदनंतर मात्र 4 धावा आणि बड्डे बॉय वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या सतीश तुला खूप खूप शुभेच्छा असतील. वेल विश असतील कारण की शेवटचं वर्ष दिवस आहे या वर्षाचा आणि तिथे मात्र आता येणारी वाट जी आहे ती नवीन वाट तुम्हाला नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा असतील. आणि KSK परिवार पहा आता मात्र तिसऱ्या षटकाकडे आपण जातोय जिथे प्रशांत उतेकर हा गोलंदाजीच्या रनवेवरती आलाय. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. हो यावेळी मात्र टॅप केलाय. पहा क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला. तिथून लॉंगर वरून येतील फील्ड करतील. काय घडेल. एक धाव कंप्लीट. या पहिल्या चेंडूच्या पाठीमागे पहिली धाव आलेली आहे आणि आपण फलंदाजांबद्दल चर्चा करतोय. शशी आणि त्यांच्या सोबतीला विकास आहेत. विकास प्रारंभिक जोडीमध्ये आलेत. शशी मधल्या फळीत. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज. प्रशांत चांगली ऍक्शन आहे आणि ऍक्शनला रिॲक्शन दिले. पहा तिथे शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्यांनी मात्र फील्ड केलं. कॅरी करसपर्यंत मात्र फलंदाज अतिशय वेगाने आले आणि एक धाव कंप्लीट केली आहे.
विकास यांनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे सुरुवातीपासून स्ट्राईक बदलण्याचा, किंबहुना एक चौकार त्यांनी खेळलेला आहे, परंतु मधल्या फळीतले शशी वैयक्तिक 2 धावांवरती फलंदाजी करतायत आणि आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. यस, इथे 2 धावांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हा गोलंदाज हो पद्धत आली, त्याचा उपयोग करून पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटने कव्हर ड्राईव्ह अतिशय सुंदर. तिथे बमलिंग झालंय, एक कंप्लीट करत असताना दुसरी देखील घेतली आहे. ज्या प्रकारे शैलेश सर हा फटका पाहिला ना, फलंदाज केव्हा पायांचा उपयोग करतात, ज्यावेळेस त्यांना बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचायचं असतं ना, अगदी त्याच वेळेस मात्र पायांचा उपयोग फलंदाज करतात आणि तो प्रयत्न करत असताना बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले आणि हा बॉल खेळला डीप कव्हरला आणि त्यानंतर मिळाल्या धावा 2. नक्कीच 2 धावा कंप्लीट करत असताना आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं देखील. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा. हो याही वेळी पहा पद्धत आली, त्याचा उपयोग करून डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. टॉप शॉट. खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण अशा पद्धतीचे शॉट बऱ्याच वेळा खेळाडूंना खेळताना पाहायला मिळालंय सर. अंडरआर्म क्रिकेटमध्ये नो डाऊट तुम्ही असा फटका खेळला तर त्याच्यावरती 4 धावा असतात, परंतु ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये अंतर वर्तुळ आणि बाह्य वर्तुळ याच्यामध्ये अंतर जास्त असतं, त्यामुळे टॅपचा फटका बाह्य वर्तुळाच्या बाहेर फार कमी वेळा जातो आणि प्रामुख्याने तो बॉल अडवला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. नक्कीच 1 ने धावसंख्या पुढे सरसावली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी मात्र लॉफ्टेड फटका आहे. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल, झडप मारेल, तोपर्यंत मात्र कॅच ड्रॉप देखील पाहायला मिळाली आहे आणि इथे मात्र रनिंग हँड कॅच घेण्याचा प्रयत्न, तिथे कॅच ड्रॉप आणि 1 धाव कंप्लीट. प्रामुख्याने क्षेत्ररक्षक धावत आले होते आणि कुठेतरी हाताच्या उंजळीतून हा बॉल निसटला, कारण रनिंग कॅच होती. आता फलंदाज बालंबाल बचावलेले आहेत, किंबहुना जीवनदान मिळतंय शशी यांना. विकास आले स्ट्राईक एंड वरती. हो यावेळी लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिलं गेलं, डीपिश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, ते पकडतील झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन, बॅटर विकास. या सामन्यामधला दुसरा कॅच मंगेश यांनी पकडलेला आहे आणि फलंदाज विकास माघारी गेलेले आहेत, जे सुरुवातीपासून तळ ठोकून बसले होते. किंबहुना फलंदाजी करताना वैशिष्ट्य त्यांच्या फलंदाजीमध्ये राहिलं की एक चौकार त्यांनी खेळला होता आणि तब्बल 3 वेळा शैलेश सर दुहेरी धावा होत्या आणि तब्बल 3 सिंगल होत्या. याच्या मदतीने धावसंख्येला त्यांनी पुढे नेलं, परंतु निश्चित आज एक मोठा खेळ करू शकले नाही. नक्कीच मोठा खेळ करणं अपेक्षित आहे, जिथे 21 धावा आमशी या संघाने लावल्यात आतापर्यंत. 3 विकेटचे फलंदाज जे आहेत ना, ते वाजवी मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. आपण आता चर्चा करतोय ना शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक. या षटकामध्ये यस 4 ओव्हरची मॅच आहे आणि हे शेवटचं षटक. पहिली मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसामधला हा संघ खेळत असताना अगेन्स्ट द आमशी आणि आपण पाहिलं ना आता उतेकर वानवली. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती सागर आलेत. निलेश सर, सागर नावाचा हा गोलंदाज थोडासा शरीराचा बांधा भरगतचा आहे. चेंज ऑफ पेस, त्यावेळी बॅकफूट वरती गेले, स्क्वेअर कट, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, फील्ड करेल, एकेरी धाव कंप्लीट केली आहे सर. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते खरी, परंतु एक चांगली पार्टनरशिप उर्वरित बॉलमध्ये बनवावी लागेल, कारण धावसंख्या जर आपण 2 षटका अखेरीस पाहिली तर तब्बल 22 धावा आहेत. म्हणजे कुठेतरी येणाऱ्या 11 बॉलमध्ये आणखीन 25 धावा जर आमची संघ कुटू शकला ना, तर एका चांगल्या स्थितीमध्ये हा संघ प्रथम फलंदाजी करताना जाऊन पोहोचेल. नक्कीच सागर पुन्हा निघालेत. फुलर लेनचा बॉल, टॉप ऑफ द बॉल पाहायला मिळालाय. तदनंतर मात्र लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक येईल आणि विकेटचं पतन. पहा हे जाळं आहे आणि या जाळ्यामध्ये सातत्याने एक ट्रॅप रचला आहे. बुलंद हवेलीचे जे बुरंज आहेत ना, ते पडले जात आहेत, ढासाळले जात आहेत. आता मात्र जसे हवे तसे बार वाजत नाहीयेत. एखादा गड जर तुम्हाला सर करायचा आहे तर त्या गडाचे पहिल्यांदा तुम्ही बुरुज ढासळावा आणि प्रामुख्याने ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी गेलेले आहेत, परंतु हा बॉल जर तुम्ही सागर यांचा पाहिला ना तर गतीमध्ये केलेलं परिवर्तन हे अप्रतिम होते. कालही मी चर्चा केली की या प्रकारचा बॉल क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून जर कोणी टाकला तर झहीर खान यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. 2011च्या विश्व वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट टिपणारे हे झहीर खान होते आणि त्याच्यामध्ये बांगलादेश विरुद्ध त्यांनी अशा प्रकारचा बॉल हाताळला होता आणि तोच बॉल हाताळण्यासाठी भुवनेश्वर कुमार यांना 1 वर्ष लागलं होतं आणि त्या बॉलचं नाव आहे नकल बॉल. पहा निलेश सर, नकल बॉल टाकणं थोडंसं कठीण असतं. जिथे बॉल आहे ना तो थोडासा दडवला जातो आणि तदनंतर हवेमध्ये तो बॉल आहे ना थोडासा गिरकी घेतो आणि तशाच पद्धतीची गिरकी घेतली होती. ज्या प्रकारे तुम्ही नकल बॉल टाकता त्यावेळेस तुम्हाला वेग कमी करून चालत नाही किंवा किंबहुना तुमची जी ॲक्शन आहे ती तुम्हाला कमी गतीने करता येत नाही. फक्त जे काय करायचं आहे ना ते बोटांमध्ये करायचं असतं आणि प्रामुख्याने या बॉलच्या पाठीमागे गोलंदाज सागर यांनी ते केलं आणि विकेट मिळवली.
नक्कीच पहा सागर पुन्हा आपल्या रनवेवरती एक वैविध्यशील हा गोलंदाज पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी आहे. हो चेंज ऑफ पेस. यावेळी पहा बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, हुकचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, 2 धावा कंप्लीट होतील का तर नाही. डेंजर एंडला फलंदाज बॅक टू द पवेलियन जातील सर. खराब अंडरस्टँडिंग तुम्हाला बघायला मिळत आहे, कारण दुसऱ्या धाव घेण्याचा मोह आवरला नाही फलंदाजांना आणि प्रामुख्याने एका फलंदाजाला माघारी जावं लागेल. फलंदाज स्वप्नील माघारी परततील. धक्का क्रमांक आमशी संघाला 5वा लागलाय. नक्की सर चर्चा करतोय आपण, धक्का लागला असला तरी लेकिन या स्पर्धेची चर्चा सातत्याने होईल. एका लाखापेक्षाही मोठी स्पर्धा अशी पाहायला मिळाली आहे. 33,000 जरी पहिलं प्राइज असेल ना तरी 1 लाखाची स्पर्धा जशी व्हावी तशी ही स्पर्धा. सोमेश्वर खऱ्या अर्थाने सोमजाई माता चषक आपल्याला पाहायला मिळालंय रुळे वैभव रुळेकडून. या स्पर्धेची जी ठळक वैशिष्ट्य आहे, कोपरीचं एक चांगलं क्रीडांगण या स्पर्धेला, मैदानाची सजावट चांगली आहे. प्रत्येक खांबावरती तुम्हाला एक बॅनर बघायला मिळतोय. ग्रामस्थांच्या आणि मान्यवरांची रेलचेल आहे. प्रत्येक सहभागी संघाला सन्मान चिन्ह आहे आणि प्रत्येक सहभागी संघास प्रत्येक मॅचला एक एनर्जी ड्रिंकची पावडर आणि एक पाणी बॉटल आहे. पुढचा बॉल. हो यावेळी बॅकफूट वरती जाऊन नाही तर फ्रंटफूट वरती येऊन इनसाइड आउटचा फटका. ओव्हर दी कव्हर्स मिळाल्या 4 धावा. ठोकला या पठ्याने आणखी एक क्रॅकिंग अविश्वसनीय चौकार. मोठ्या दिलेरीने हा फटका खेळला. बॅकलिपचा उपयोग केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा कमरेच्या वरती येत होता आणि त्यानंतर आडव्या बॅटने हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवला सरळ 4 धावांसाठी. नक्कीच शेवट सुरुवात चांगली झाली, आता शेवट देखील चांगलं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतात. सागर निघालेत गोलंदाजीच्या रनवेवरून. पहा यावेळी मात्र एक अतिरिक्त उसळी घेणारा घातक डिलिव्हरी, ज्या चेंडूला म्हटलं जातं ना तो स्मेलर डिलिव्हरी, बाउन्सर आलेला आहे. निश्चित ज्या प्रकारे आपण याही बॉलला आपण परफ्यूम बॉलही संबोधतो, कारण हा अगदी बॉल नाकाच्या जवळून जातो. म्हणजे या प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी करतोय. पुढील बॉल. पुढचा बॉल सागर. काय व्हेरिएशन असेल. हो यावेळी लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर्सला, तो फील्ड करेल. आणखी एक मोहरा टिपलाय या गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली, जिथे स्लॉग ओव्हरचं षटक. 6 रन धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले. या गोलंदाजाच्या नावाचा डंका, आपल्या नावाची चर्चा या मॅच मध्ये घेण्यासाठी भाग पडलाय. नाव आहे सागर कदम. वा सुंदर गोलंदाजी सर. काही चेंडू त्यांचे महागडे राहिलेले आहेत, परंतु काही विकेट देखील त्यांनी या षटकामध्ये टिपलेले आहेत. धावसंख्या तब्बल 3 षटका अखेरीस जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 27 धावा. पुढील होणारी मॅच विनंती असेल यंगस्टार कुरोशी अगेन्स्ट आहिरे वानवली. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस केला जाईल आणि आपल्या समेत निलेशजी मर्डेकर जोडले जातील. यस चला या आपण जाऊया. विशेष करून आपण आहिरे वानवली आणि यंगस्टार कुरोशी बोथ कॅप्टन्स प्लीज कम इन द स्टेज आणि तिथे आपण टॉस करूया, जिथे मान्यवर आपल्या समेत जोडले जातील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. सन्माननीय अशोकदादा शिंदे यांना मी विनंती करतो की या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू. एक हाय व्होल्टेज ड्रामा, जिथे एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल आहिरे वानवली अगेन्स्ट यंगस्टार कुरोशी अशी ही मॅच. चला दोन्ही संघांच्या संघनायकांना, चला थोडस क्षितिज थोडस फास्ट या. सुदेश माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर थोडस लवकर या, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घ्यायचा आहे आणि तदनंतर मॅच कडे देखील जाणार आहोत. तोपर्यंत मॅच चालू होणार नाही याची नोंद घ्या. वेळ थोडासा आपल्याला अपुरा पडेल. विनंती आहे सुदेश. आहिरे वानवली संघनायक, नक्कीच आहिरे वानवली संघाचे संघनायक येतील. मात्र विशेष करून मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आहिरे वानवली संघ, आपण फार वेळ घेताय. आहिरे वानवली संघ संघनायक लगेचच या.
हंबल रिक्वेस्ट आहे. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरून आपण जाऊया जिथे एक सिनियर खेळाडू अशोकदादा आपल्या समेत जॉईन झालेले आहेत आणि नक्कीच अनेक वर्ष या व्यक्तिमत्वाने रुळे वैभव रुळे या संघाचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या बंधूसकट त्यांनी खूप चांगली पार्टनरशिप अनेक वेळा पाहायला मिळाली आहे आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. मी विनंती करतो पुन्हा एकदा आहिरे वानवली संघनायक आपण या आपल्यासाठी थांबलेले आहेत मान्यवर या ठिकाणी. थोडीशी शिस्त आपण देखील दाखवली पाहिजे. नक्कीच या ठिकाणी विनंती करेन आहिरे वानवली संघ पोहोचत नाही. मी मान्यवरांना देखील विनंती करेन की आपण थोडीशी क्षमा असावी, दिलगिरी व्यक्त करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आणि क्षितिज जो आमच्या समेत जॉईन झालाय, क्षितिज तुझ्याकडून देखील मी अपोलाइज मागतो. क्षमा असावी, एक संघ आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये याची दखल आयोजन कमिटी नक्कीच घेईल आणि योग्य ती कारवाई देखील होईल. मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने जिथे पूर्वार्धामधला खेळ संपलाय उत्तरार्धामधल्या खेळाकडे आपण जाणार आहोत. आजच्या दिवसामध्ये इथे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल रुळे वैभव रुळे आणि संपूर्ण ग्रामस्थ यांचे आम्ही नक्कीच अभिवादन करतो आणि इथे मी थांबतो आणि पुन्हा एकदा जाऊया जिथून मॅच सुरू होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि आपल्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा निलेश सर आणि त्यांच्या साथीला तुषार जांभळे ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेला वेळात वेळ काढून एक धावती भेट देण्यासाठी शैलेश जाधव सर या स्पर्धेला उपलब्ध झाले आणि प्रामुख्याने जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सौरभ दादा चषक या स्पर्धेला ते आहेत. स्पर्धा ती हुमगावची आहे आणि या स्पर्धेला ते समालोचन करत आहेत, परंतु याही स्पर्धेमधून ते वेळ काढत या स्पर्धेला आलेले आहेत. आपण त्यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान करूया. आयोजकांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. KSK आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते शैलेश जाधव सरांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया, ज्यांनी या स्पर्धेला धावती भेट दिलेली आहे आणि ज्यांचं समालोचन आपण पहिल्या डबामध्ये ऐकलेलं आहे. आपण त्यांचा करूया स्नेहपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. मंगेश आणि त्यांच्या जोडीला प्रशांत ही प्रारंभिक जोडी आहे. तर षटक क्रमांक 1 कुलदीप टीम अमशीचे ऑलराऊंडर खेळाडू षटक क्रमांक 1 हाताळत आहेत. तर आपण सन्मानित करूया शैलेश जाधव सरांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण व्यासपीठावरती करूया. एक धावती भेट या स्पर्धेला त्यांनी दिलेली आहे आणि प्रामुख्याने पहिल्या डावामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला आणि प्रामुख्याने या आवाजाचा आपण सन्मान करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेचूपदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान व्यासपीठावरती करूया. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल आतापर्यंत 10 धावा. जो पाठलाग करायचा आहे ना ती धावसंख्या आहे तब्बल 28 आणि आतापर्यंत बनवलेले आहेत 10 धावा टीम उत्तेकर वानवली या संघाने. आता येणाऱ्या उर्वरित बॉल शिल्लक आहेत 19 बॉल 18 धावा असं गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. प्रामुख्याने बॉल अधिकचे आहेत आणि धावा कमी आहेत या प्रकारची परिस्थिती. मैदानाच्या आतमध्ये वळूया. उजव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 18 बॉल आणि बनवायचे आहेत 18 धावा असं गुणोत्तर शिल्लक आहे या 3 षटकांसाठी. म्हणजे इथून पुढे गोलंदाजांचा कस लागणार आहे या येणाऱ्या उर्वरित 3 षटकांमध्ये. जिथे प्रथम फलंदाजी करताना टीम अमशीने ज्या धावा उभारल्या त्या तब्बल 27 होत्या. कुलदीप स्ट्रायकर एंडला आले होते. संपूर्ण बॅटिंग लाईनअप जर आपण अमशी संघाची पाहिली
तर आज कुलदीप खास काही करू शकले नाही, नावाप्रमाणे खेळ उभा करू शकले नाही, अवघ्या 2 धावा बनवून माघारी गेले होते. विकास यांनी निश्चित प्रयत्न केला, त्यांनी फलंदाजी करताना तब्बल 14 बनवल्या, मधल्या फळीमध्ये डाव सावरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि किंबहुना दिलीप मोरे खास काही करू शकले नाही. शशी यांनी प्रयत्न निश्चित केला थोडाफार, परंतु तेही मोठा खेळ करू शकले नाही. अक्षय झटपट माघारी गेले, स्वप्नील देखील लागोपाठ माघारी गेले, परंतु भरत यांनी जो प्रयत्न केला एका चौकाराचा, त्या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावली आणि प्रामुख्याने 27 वरती जाऊन पोहोचली आणि 28 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे टीम आमशीने. टीम उत्तेकर वानवली या संघासमोर. परंतु आता बॅटिंग लाईनअप आपण उत्तेकर वानवलीची पाहिली तर मंगेश यांनी सुरुवात चांगली करून दिली संघाला. त्यांच्या जोडीला प्रशांत आहेत, षटक क्रमांक 2 विकास. चला घाई करा, षटक क्रमांक 2 साठी आता विकास आलेले आहेत या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चला घाई करा, आपण अधिकचा वेळ घेत आहोत, आपण वेळ घेऊ नका ही विनंती आहे. षटक क्रमांक 2 चा हा पहिला बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पायांचा उपयोग करत फलंदाज पुढे आले आणि प्रामुख्याने बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला एका धावेसाठी. प्रशांत यांच्या बॅटमधून एक सिंगल धाव आलेली आहे. प्रामुख्याने उजव्या हाताचे फलंदाज मंगेश आणि डाव्या हाताचे फलंदाज प्रशांत हे कॉम्बिनेशन टीम उत्तेकर वानवलीने ठेवलेलं आहे. आपटलेला बॉल पाठीमागे थोडासा ओढला, पाहिलं की प्रशांत पुढे येत आहेत. त्याच वेळेस मात्र विकास यांनी त्यांना रीड केलं आणि प्रामुख्याने पाठी ओढलेला हा बॉल आहे, परंतु पंचांनी कळलंय नो बॉल आहे. पंच नो बॉल, चक्क गोलंदाज म्हणून गोलंदाज विकास आढळलेले आहेत. म्हणजे पॅनल्टीच्या धावा, पॅनल्टीच्या 3 धावा आहेत आणि नोची 1 अशा 4 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण उत्तेकर वानवली यांच्या स्कोर बोर्ड मध्ये अंकित करूया. नो +3. 15 धावा धावफलकावरती येत आहेत आणि प्रामुख्याने क्वालिफाईड पंच या स्पर्धेला आहेत शशी साटम सर आणि कल्याणी घोरपडे सर तुम्हाला या स्पर्धेला पाहायला मिळत आहेत. आणि प्रामुख्याने त्यांचा कटाक्षाने एक प्रयत्न राहिलेला आहे की गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी कशी करतील याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आमचे ग्रामस्थ रणजित भाई कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या मयूर कदम साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं तसेच प्रवीण कदम साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. आमच्या स्वप्नील कदम यांचं आमच्या रुळे वैभव क्रिकेट संघातर्फे हार्दिक 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 आभार, हार्दिक स्वागत. प्रामुख्याने या अगोदर आपण चर्चा केली की चक्क गोलंदाजी क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असतो. खरं तर पंच अशा गोलंदाजीला मुभा देत नाहीत, कारण एक असं की येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू चांगल्या प्रकारे घडावा आणि त्यांनी जीवनामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळावं हाच एक प्रयत्न पंचांचा असतो. आणि प्रामुख्याने पंच एखाद्या गोलंदाजाला थांबवतात आणि प्रामुख्याने पहा धावसंख्या पुढे सरसावत असताना 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता उर्वरित बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज दिलीप आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू टीम आमशीचे आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं आता फेरबदल केलेला आहे, कारण उजव्या हाताचे आणि डावकुरे हाताचे फलंदाज ज्यावेळेस मैदानामध्ये असतात त्यावेळेस क्षेत्ररक्षणाची विवरचना तुम्हाला सातत्याने बदलावी लागते आणि तेच बदलताना टीम आमशी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि प्रामुख्याने हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलेला आहे. कोणतीही धाव्या चेंडूच्या पाठीमागे येणार नाहीये. यावेळेला पुढे आले, बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. याही वेळेला मन बनवलं होतं फलंदाजांनी की आम्हाला पुढे येऊन खेळायचं आहे आणि आता पुढे आले. पहिला हाई बॉल शरीरापासून दूर आहे, बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर बॉलने घेतलेली बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. तुम्ही पाहत आहात आई सोमजाई माता चषक 2023 चं हे भव्य दिव्य पर्व क्रमांक 5 आपल्या भेटीला आलेला आहे. आजचा शेवटचा दिवस. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, चेंडू हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. खरं तर ज्यावेळेस एखादा बॉल हवेत उभा राहतो आणि टायमिंग जर 12-12:30चा असेल ना तर सूर्य अगदी डोक्यावरती असतो, म्हणजे कुठेतरी सूर्याची किरण
ही डोळ्यापर्यंत येऊन पोचतात आणि डोळे आपोआप मिटतात आणि प्रामुख्याने त्या प्रकारची परिस्थिती आली. चेंडूवरचं नियंत्रण निसटलं, जो डोळ्यांचा सहयोग होता तो इकडे चांगल्या प्रकारे झाला नाही आणि या प्रकारच्या गोष्टी आपण बघत असतो. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 19 बनवायच्या आहेत 28. टॉस आपण पुढील सामन्याचा करत आहोत आणि हा टॉस आहे दोन संघांमध्ये. इथून पुढची फेरी आपण खेळवतोय आणि ही फेरी आहे अहिरे वानवली आणि यंगस्टर कुरोशी या दोन संघांमध्ये पुढची लढत आपण खेळवत आहोत. दोन्ही संघ नायक आता आलेले आहेत आणि या दोन संघ नायकांमध्ये नाणेफेकीचा कौल आपण दोन्ही संघांना देत आहोत. पाण्याची बॉटल आणि एनर्जी ड्रिंक पावडर आपण प्रदान करत आहोत दोन्ही संघ नायकांना आणि त्यानंतर नाणेफेकीचा कौल अशोक दादा यांच्या शुभ हस्ते होतोय. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला निर्णय लगोलग सांगा आणि आपण मॅचची तयारी करा. क्रमांक 3च्या षटकाकडे आपण वळतोय. शशी आलेले आहेत. कमी धावसंख्येची मॅच टीम आमशीला बनवावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे डीपला. चेंडूची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला. एकच धाव या चेंडूच्या पाठीमागे मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रचंड मेहनतीचा डोंगर उभा करावा लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता मंगेश तयार होतील. थोडासा फेरबदल आहे क्षेत्ररक्षणामध्ये. जी विवरचना आखली आहे ना, डीपी स्क्वेअर लेग, वाईडिश डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप कव्हर, 30 यार्ड सर्कलच्या बाहेरची विवरचना, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला. एक धाव इथे पूर्ण, परंतु अंतर वर्तुळामधलं क्षेत्ररक्षण जर तुम्ही पाहिलं ना तर शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, शॉर्ट कव्हर, पॉइंट ही विवरचना आहे क्षेत्ररक्षणाची. आता मात्र एक खेळाडू आणखीन बाहेर काढलाय. आता शॉर्ट स्क्वेअर लेग आत बोलवलाय आणि डीप पॉइंटला खेळाडू तैनात केलेला आहे. माफ करा, आता डावकुरे फलंदाज आलेत. विवरचना बदलली आहे. संपूर्ण क्षेत्ररक्षण डाव्या बाजूला. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला चेंडूची फेकी. पंचांगडी अपील आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. विकेटचं पतन. पहिलं सुयश मिळालंय टीम आमशीला आणि पहिला धक्का उत्तेकर वानवलीला. पुन्हा एकदा आपण पाहूया ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं आणि बॉलची फेकी केली. पहिल्या विकेटचं पतन. ही विकेट टीम आमशीला मिळाली आहे म्हणजे यामुळे टीम आमशीचं मनोबल वाढेल. आमशीचं मनोबल वाढेल. परंतु ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ती धावसंख्या आहे तब्बल 28 ची. धावा बनलेल्या आहेत आतापर्यंत 21 म्हणजे बनवायचे आहे 7. येणारे बॉल 9 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. बॉल अधिकचे आहेत आणि धावा कमी आहेत. परंतु ज्या परिस्थितीमध्ये हो इथे आलेला आहे डॉट. आपण परिस्थितीशी चर्चा करतोय. येणारे आता 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. परिस्थिती अनुकूल नाहीये गोलंदाजीसाठी, परंतु या गंभीर परिस्थितीमध्ये एक तिखट मारा करावा लागेल. एका बाजूने टीम उत्तेकर वानवलीने प्रयत्न केलाय मॅच आम्हाला कंट्रोल करायचे, परंतु एका बाजूने धारदार गोलंदाजी आता सुरू केली आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. जबरदस्त कॅच. मॅचला मिळेल का कलाटणी. 7 बॉल आणि बनवायचे आहे 7 धावा. नक्कीच सर, शेवटच्या क्षणी मात्र काय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा कौतुक करायला की साजेचं क्षेत्ररक्षक सीमारेषा. कारण या सर जेलवरती मॅच पूर्ण निर्भर होती. चुकून जर क्षेत्ररक्षकाचा पाय लाईनला टच झाला असता किंवा चेंडू जर सीमारेषेत तर मॅच ही वन साइड झाली असती. पण मित्रांनो जर तरला नाही. क्रिकेटमध्ये अनिश्चितता कायम असतो. एक रंग देताना पाहायला मिळते या जेल कौतुक असलेल्या क्षेत्ररक्षकाचं. शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या. तदनंतर मात्र हा मौल्यवान विकेट प्लस डॉट बॉल. जमेची बाजू असेल डॉट बॉल प्लस विकेट. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू 7 धावा. अब आता नक्कीच हम 7-7 है. 7 चेंडू 7 धावा. तदनंतर मात्र नक्कीच मूवी रिलीज होईल. जो जीता वही सिकंदर. कोण कोणाला साथ देणार. क्षेत्ररक्षकाला साथ देणार गोलंदाजाची की दोन्ही फलंदाज एकमेकाला साथ देऊन आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देणार हे सुद्धा नक्की तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. वैयक्तिक पहिलं सांगित 4थं षटक. गोलंदाजाचे नाव सागर.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी दाद फेटाळली. निर्धाव चेंडू येताना पाहिला होता. शेवटचा चेंडू अप्रतिम चेंडू होता. मित्रांनो माफ करा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. ज्या पद्धतीने बोलताना आपल्या हायकोर्टमध्ये न्यायमूर्तींची भूमिका जी असते सर्वांना मान्य करायला लागते. आपल्या क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा पंचांचा निर्णय म्हणजे न्यायमूर्तींचा निर्णय हा अंतिम निर्णय. प्रामुख्याने आता विकास सर येणाऱ्या 6 बॉलमध्ये बनवायचे आहे 7 धावा. आणि प्रामुख्याने ज्या झेलचा तुम्ही उल्लेख केलात की अतिशय तो झेल फार महत्त्वाचा होता, कारण तिथूनच सामन्याला कलाटणी मिळाली. कारण एका बाजूला उत्तेकर वानवलीने सामना कंट्रोल केला होता. आता दोन्ही संघांना बरोबरीची संधी या सामन्यामध्ये आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज, कारण अंतिम षटक विकास सर कुणाच्या हातामध्ये आमशी संघ देणार, कारण हे षटक म्हणजे संघाचा संपूर्ण विश्वास असणार आहे. नक्कीच सर. आता 6 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू एक निर्णायक होता, तो डॉट आला. कुठेतरी मात्र एक उमेद, विजयाची उमेद नक्कीच मनामध्ये आली असेल आमशी संघाच्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. नौका गोलंदाज आहे भरत. भरत यांना मात्र आपल्या संघासाठी अचूक अशी आणि भेदक अशी गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पहिल्या 3 चेंडू हे नक्कीच अगदी महत्वाचे असतील, कारण या 3 चेंडू मध्ये जर मोठे फटके खेळले तर मात्र नक्कीच विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळेल उत्तेकर वानवली संघ. आणि 3 डॉट चेंडू आले तर मात्र प्रेशर मध्ये असेल फलंदाज, मग त्याला मोठ्या फटकांसाठी नक्की ट्राय करावे लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. राईट मोर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू होता. जर तुम्ही असे लोअर फुल टॉस चेंडू देणार, सॉरी हाफ ट्रॅकर चेंडू देणार, तर त्याच्यावरती मात्र फलंदाज हावी होणार आणि त्या चेंडूला धाडलं जाणार सीमा रेषा पार. आता मात्र स्कोअर लेवल आता केवळ सर पूर्तता बाकी असेल. 1 चेंडू 1 धाव. विजयाचा घाट पार करणारा हा फटका होता. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर होतं आणि प्रामुख्याने आता 1 धावीची गरज आहे विकास सर येणारे 5 बॉल. नक्की जर हा चेंडू थोडासा खूपच अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती पूर्ण हाईटचा जर फलंदाजाची हाईट पाहिली ना तर त्याच्यासाठी एक दिवाळीची बंपर ऑफरच होती तो चेंडू. आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात विजेतेपद जातोय. विजेता संघ ठरतोय उत्तेकर वानवली संघ. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ हाडला पुढच्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. आता यानंतरचा होणारा सामना चला या पुढचा होणारा सामना आहे